सवयी घडवा, यश आपोआप येईल. यशस्वी लोक काय वेगळं करतात हा प्रश्न आपण अनेकदा विचारतो. त्यांचं नशीब वेगळं असतं का, की त्यांच्याकडे काही गुप्त शस्त्र असतं? सत्य हे आहे की यश कुणालाही सहज मिळत नाही. ते रोजच्या सवयीमधून तयार होतं. सवयी म्हणजे यशाचा पाया. जे लोक यशस्वी झालेत त्यांनी फक्त प्रेरणा मिळवली नाही, तर त्या प्रेरणेचं रूपांतर रोजच्या सवयींमध्ये केलं. आपण अनेकदा एखादा प्रेरणादायक व्हिडिओ पाहतो, 2 दिवस उत्साहात जगतो, पण काही दिवसांनी सगळं बंद होतं. कारण प्रेरणा क्षणिक असते, पण सवय ही स्थायी असते. सवयी तुमचं वर्तन घडवतात, वर्तन निर्णय घडवतात आणि निर्णय तुमचं भविष्य ठरवतात. त्यामुळे प्रेरणा जास्त वेळ तुमच्या आयुष्यात राहणार असेल तर ती सवयीत उतरवणं गरजेचं आहे. एका छोट्या गावात राहणारा सागर नावाचा मुलगा नेहमीच मध्यम कामगिरी करणारा होता. इतर मुलं स्पर्धा परीक्षा, क्लासेस, नवीन कोर्स यामध्ये गुंतलेली असताना सागरने स्वतःला एकच वचन दिलं, मी रोज फक्त एक चांगली सवय पाळणार. त्याने ठरवलं की दररोज 1 तास तो अभ्यास करणार. कुणीही सांगितलं नाही तरी. कुठेही गडबड न करता एकाग्रतेने बसणं ही त्याची सवय झाली. सुरुवातीला त्याचं कोणीच कौतुक केलं नाही, पण काही महिन्यांनी त्याच्या ज्ञानातील खोली दिसू लागली. त्याने एका मोठ्या परीक्षेत पहिला नंबर मिळवला. सगळ्यांना वाटलं चमत्कार झाला, पण सागर म्हणाला, चमत्कार नव्हे, ही सवयीची ताकद आहे. आपण रोज केवळ 1% सुधारण्याचा प्रयत्न केला तर वर्षभरात आपण 365% चांगले होऊ शकतो. ही सुधारणा कुठून सुरू होते? ती सुरू होते छोटी सवयी अंगीकारण्यापासून. रोज फक्त 5 मिनिटाचं वाचन, 10 मिनिटांची चाल, 15 मिनिटांचा विचार, हे छोटे छोटे बदलच मोठ्या यशामध्ये रूपांतरित होतात. या सवयी केवळ सवयी नसतात, त्या तुमचं मन आणि शरीर घडवत असतात. सकाळी लवकर उठणं ही एक चांगली सवय आहे. सकाळी 5 किंवा 6 ला उठल्यावर तुमचं मन शांत असतं आणि सर्वात शुद्ध विचार त्यावेळीच येतात. त्याच वेळी वाचन करायचं, विचार करायचा किंवा आजच्या दिवसाचं नियोजन करायचं. या सवयी तुमचं संपूर्ण दिवस यशस्वी करतात. या छोट्या सुरुवाती यशाचं बीज पेरतात. सवयी घडवताना योजना ठेवा, पण त्यात कठोर नियम लागू करू नका. परिपूर्णतेपेक्षा नियमितता महत्वाची. एखाद्या दिवशी चुकलं तरी पुन्हा सुरू करा. अनेक लोक सवयी लागायला लागतात आणि एखाद्या दिवसातच सोडून देतात, कारण एक दिवस चुकल्यावर त्यांना वाटतं सगळंच बिघडलं. पण खरं म्हणजे याच ठिकाणी खऱ्या यशाची सुरुवात होते, जेव्हा आपण परत उभं राहतो. सवयी चांगल्या असल्या तर त्या तुमच्या विचारांना स्वच्छ ठेवतात. त्याच वेळी वाईट सवयी हळूहळू तुमचं आयुष्य खाऊन टाकतात. उशिरा झोपणं, सतत सोशल मीडियावर वेळ घालवणं, काम पुढे ढकलणं आणि नकारात्मक विचार करणं, या सवयी यशाच्या मार्गावरले अडथळे आहेत. या सवयी सुरुवातीला सहज वाटतात, पण त्या तुमचं आत्मविश्वास, एकाग्रता आणि इच्छाशक्ती गिळून टाकतात. सवयी घडवण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, एकदम मोठा बदल करू नका. फक्त मी आज 5 मिनिटे वाचणार, मी आज फक्त 5 तास मोबाईलपासून दूर राहणार, इतकीच छोटी सुरुवात करा. छोट्या छोट्या पायऱ्यांनी तुम्ही तुमचं आयुष्य 100 पटीने सुधारू शकतात. हे नियम फक्त पुस्तकातले नाहीत, हे जगातल्या यशस्वी लोकांनी वापरलेले नियम आहेत. कोणतीही सवय अंगीकारण्यासाठी तुमचं वातावरण महत्त्वाचं असतं.
जर तुमच्या आजूबाजूचे लोकही शिस्तप्रिय, सकारात्मक असतील तर तुम्हालाही ती ऊर्जा मिळते. म्हणूनच सवयीसाठी योग्य सहवास आणि योग्य प्रेरणा घेणं गरजेचं आहे. जेव्हा लोक तुमच्याकडे पाहून विचारतील, तू एवढं कसं करू शकतोस, तेव्हा तुमचं उत्तर अगदी सोपं असेल, ही माझी सवय झाली आहे. याच सवयी तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे नेत असतात. खरं पाहिलं तर तुम्ही रोज सकाळी उठलात आणि एखादी गोष्ट सतत केलीत तर तुमचं यश थांबू शकत नाही. कारण सवयी ही यंत्रासारखी कामं करतात. तुम्हाला एकदा चांगल्या सवयी लागल्या की तुमचं मन तुमच्या यशासाठी काम करू लागतं. शेवटी एक गोष्ट आठवते, कोणी तुमचं भविष्य पाहायचं असेल तर त्याने तुमच्या सवयी बघाव्यात. तुमचं यश, तुमचा आत्मविश्वास, तुमचं आरोग्य, तुमची प्रगती हे सगळं सवयींवर अवलंबून आहे. यश मिळवायचं असेल तर मोठी स्वप्न बघा, नक्कीच, पण त्यासाठी फक्त एक सवय लावा. रोज थोडं थोडं पुढे जायचं आणि मग एक दिवस सगळं तुमचं होईल. सवयी घडवा, कारण यश मागं लागणार नाही. यश तुमच्याच वाटेवर उभं असेल. फक्त तुम्ही रोज त्या दिशेने चालायला हवं.